नमस्कार. मी चेतन टाकसाळे, सॉफ्टटेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. आज आपण बघणार आहोत ए आयच्या माध्यमातून आपण आपलं स्वतःचं ओन वेब ॲप किंवा एक वेब ॲप्लिकेशन कशा पद्धतीने तयार करू शकतो. तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि यासाठी कुठलंही तुम्हाला कोडिंगची गरज पडणार नाही आहे. विदाऊट कोडिंग तुम्ही एक वेब बेस्ड ॲप्लिकेशन तयार करू शकता. तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने वेब ॲप बनवायचं आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथे base44.com टाईप करायचं आहे. base44.com नावाचं एक वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे स्टार्ट बिल्डिंगचं ऑप्शन मिळेल. स्टार्ट बिल्डिंग करा. स्टार्ट बिल्डिंग म्हणण्याच्या तुम्ही जर पहिल्यांदा लॉग इन करणार असाल तर तुम्हाला गुगलनी लॉग इनचं ऑप्शन येईल. तर तुम्ही इथे बघा राईट साईडला इथे गुगल अकाउंट माझं दिसतंय. तर तुम्हाला इथे गुगलचं लॉग इन तुम्हाला पहिल्यांदा येईल. मी आज ऑलरेडी लॉग इन असल्यामुळे डायरेक्ट लॉग इन झालो मी इथे. पण तुम्हाला गुगलचं इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला सांगतो इथे व्हॉट वूड यू लाईक व्हॉट वूड यू बिल्ड टुडे. तुम्हाला काय बिल्ड करायचं आहे, कसलं ॲप्लिकेशन तुम्हाला बिल्ड करायचं आहे त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती तिथं फक्त द्यायची आहे. आणि त्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक वेब ॲप काही मिनिटांमध्ये तो तयार करून देणार आहे. तर आपण प्रयत्न करूया. तर नॉर्मली अनेक सोसायटीज असतात. सोसायटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मेंटेनन्स आहे. मेंटेनन्स किती लोकांचा आला, किती लोकांचा गेला, किती खर्च झाला, तर हे सगळ्याची समरी आपल्या सभासदांना सगळ्यांना द्यावं लागते. तर त्यामुळे आपण एक सोसायटी मेंटेनन्स ॲप कसा डेव्हलप करता येईल या base44च्या माध्यमातून ते आपण बघणार आहोत. म्हणजे अनेक लायब्ररी संदर्भातले ॲप वगैरे कसे बनवायचे हे मी इथून मागे तुम्हाला सांगितलं आहे. पण एक वेगळा विषय आपण घेऊन त्याचा एक ॲप बनवायचा इथे प्रयत्न करणार आहोत. तर इथे तुम्हाला टाईप करायचं आहे. इथं माहिती द्यायची कसं तुम्हाला ॲप बनवायचं आहे. तर मेक इथं मी त्याला लिहितं सोसायटी मेंटेनन्स ॲप्लिकेशन फॉर मेकिंग सोसायटी मेंटेनन्स अपडेशन which give maintenance how many how much you charge or give full summary for each flat owner and ठीक आहे. तर मी एक नॉर्मल त्यांना एक नॉर्मल मी इथं माहिती दिलेली मेक सोसायटी मेंटेनन्स ॲप्लिकेशन फॉर मेकिंग सोसायटी मेंटेनन्स अपडेशन विच विच ओनर गिव मेंटेनन्स हाऊ मच मेंटेनन्स यू चार्ज और गिव फुल समरी फॉर इच फ्लॅट ओनर अँड गिव इंडिव्हिज्युअल अकाउंट फॉर एव्हरी फ्लॅट होल्डर. अशा पद्धतीचं एक छोटंसं ॲप्लिकेशन आपल्याला तयार करून पाहिजे. तर ती मी माहिती दिली. ही माहिती तुम्हाला अजून सुधारित करून पाहिजे असेल तर तुम्ही ChatGPTमध्ये जा. तिथे गेल्यानंतर ही माहिती करेक्ट करून घ्या आणि पुन्हा इथे टाका आणि चांगली माहिती दिली. जेवढं तुम्ही चांगलं प्रॉम्प्ट देणार आहे तेवढं तुम्हाला चांगलं ॲप्लिकेशन तो डेव्हलप करण्यामध्ये तुमची मदत करणार आहे. तर तुम्ही इथे स्टार्ट म्हणल्यानंतर क्रिएटिंग युअर ॲप बघा दिस माईट टेक अ फ्यू मिनिट्स. तर इथं ते काही मिनटं घेईल.
त्या काही मिनिटांमध्ये तो आता तुम्हाला तिथे एक ॲप्लिकेशन तयार करून देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल आणि एक एक 5 ते 7 मिनटं तुम्हाला वेटिंग करावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या समोर एक अतिशय सुंदर असं एक वेब ॲप्लिकेशन तो तयार करून देणार आहे. आणि हे नुसतं तयारच करून देणार नाही आहे, तुम्ही त्याला डिप्लॉयसुद्धा करू शकता. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे भेटणार आहे. ओके, तर आता आपण थोडक्यात 1-2 मिनटं आपण वाट बघूया. ते जे जे काय तो करतोय ते तुम्हाला सांगणार आहे. बिल्डिंग द साइड बार नेविगेशन फॉर डॅशबोर्ड साइड बार, फेचिंग डॅशबोर्ड डेटा, फ्लॅट्स, बिल्स, पेमेंट्स, फेचिंग डॅशबोर्ड डेटा. तो इथे ते जे जे काही करणार आहे ते तुम्हाला इथे समोर लिहिणार आहे. आणि लेफ्ट साईडला तुम्ही जर बघितलं तर क्रिएट सोसायटी मेंटेनन्स मॅनेजमेंट ॲप्लिकेशन, एडिटिंग फ्लॅट एंटिटी. ओके, बघा असं ते सगळं काय काय त्यांनी केलेलं आहे ते तिथं इथे येणार आहे. एडिटिंग फ्लॅट्स पेज, एडिटिंग डॅशबोर्ड पेज, एडिटिंग स्टॅटिस्टिक कार्ड कंपोनंट, स्टॅट्स कार्ड कंपोनंट. ओके, तर जे जे तो करतोय त्या त्या गोष्टी इथं तो माहिती देतोय आणि त्या त्याप्रमाणे ते इथं तुम्हाला इम्प्लिमेंट होताना दिसतात आहे. 2 मिनटं आत्तापर्यंत झाले आहे. 2 मिनिटांमध्ये त्यांनी एवढी सगळं काम यामध्ये आपल्याला केलेलं आहे. ओके, ॲक्च्युली मी हा व्हिडिओ स्टॉप करून शेवटचं तुम्हाला मी दाखवू शकलो असतो, पण ते डायरेक्टली तसं करण्यात काही उपयोग नाही आहे. तुम्हाला जे ज्या गोष्टी घडतात आहे ते तुमच्या समोर घडतात आहे. त्याच्याने तुम्हालाही काही करत असताना एखादा ॲप तुम्ही याच्यातून बनवत असताना तुम्हाला जर अडचण येत असेल, त्यासुद्धा मला समजा इथं अडचण आली तर मी ती तुमच्यासमोर सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे हा मी व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे. थोडा मोठा होईल, परंतु तुम्हाला 100% या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी चांगला एखादं ॲप्लिकेशन, छोटंसं ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या लायब्ररीसाठी, तुमच्या कॉलेजसाठी, तुमच्या सोसायटीसाठी किंवा कोणाहीसाठी तुम्हाला जर काही करायचं झालं तर तुम्ही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तयार करू शकता. आणि ॲप्लिकेशन रेडी झाल्यानंतर ते आपण टेस्टिंग पण करणार आहोत आणि टेस्टिंग करून त्याचा वापर कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे माझ्यासाठी पण ॲप्लिकेशन हे नवीनच असणार आहे, परंतु मी तुमच्या समोरच सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. मिनिट्स ॲगो 4 मिनटं झालेले आहेत. हे बघा, इतक्या ॲक्टिव्हिटी त्यांनी केलेल्या ॲपचं स्ट्रक्चर त्याने सांगितलेलं इथे. मेन डॅशबोर्ड, सोसायटी ओव्हरव्ह्यू, फ्लॅट मॅनेजमेंट पेज, मेंटेनन्स बिलिंग सिस्टीम, इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर अकाउंट, पेमेंट ट्रॅकिंग कंपोनंट, मल्टिपल स्पेशलाइज्ड कंपोनंट फॉर क्लीन ऑर्गनायझेशन. हे सगळं त्याने तिथं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवलं आहे आणि त्या स्ट्रक्चरला धरून तो बाकीचे जे काय त्यामधले कंपोनंट्स आहे तो सगळे कंपोनंट तयार करतोय आणि कंपोनंट तयार करून तो आपल्याला पूर्ण एक मस्त एक ॲप आपल्याला इथे डेव्हलप करून देणार आहे. Created a comprehensive society maintenance management application with flat management, automated billing system, individual owner account, payment tracking and beautiful dashboard with कलेक्शन ॲनालिटिक्स. हे बघा, अतिशय सुंदर
असं ॲप्लिकेशन तुम्हाला बनवून दिलेलं आहे. बघा तुमच्या समोर आहे. ठीक आहे, आता याला आपण बघूया प्रॉपर. ओके, इथे त्यांनी डॅशबोर्ड दिलेला आहे. मंथली टोटल फ्लॅट्स 5, मंथली कलेक्शन, पेंडिंग बिल्स, कलेक्शन किती आलेलं आहे, पेमेंट स्टेटस, आणि इथे रिसेंट बिल नाही का, काय आपण पेड केलेलं असेल काय असेल तर सगळं इथं तुम्हाला इथं दिसणार आहे. आणि इथं त्याचा कलेक्शन समरी स्टॅटिस्टिक्स सगळं तुम्हाला इथं समोर येणार आहे. ठीक आहे, आता इथं फ्लॅट डॅशबोर्डला आपण आहे. डॅशबोर्ड तुमच्या समोर आलेला आहे. आणि हा डॅशबोर्ड झाला. फ्लॅट्स मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर इथं ॲड न्यू फ्लॅट, हो का, इथं फ्लॅटचे एडिट करून बघू आपण. ठीक आहे, फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर, टॉवर, ओनर नेम, ईमेल, फोन नंबर, कार्पेट, सगळी माहिती त्या फ्लॅटची इथे येते बघा. आणि इथं ॲड न्यूचं ऑप्शन येतं आहे बघा. ॲड न्यू करा. ठीक आहे, ॲक्टिव्ह, वेकंट, रेंटेड, काय बघा सगळं त्यांनी व्यवस्थित करून दिलेलं आहे आपल्याला. पार्किंग स्लॉट, पार्किंग चार्जेस, सगळं त्याचं माहिती टाकायची इथे. त्यानंतर मेंटेनन्स बिल्स. मग आता इथं आपण मेंटेनन्स ॲड बिल करायचं. तिथं चूज फ्लॅट कोणाचं आहे, मंथली बिल मंथ कोणत्या महिन्याचं आहे, ड्यू डेट, आणि मेंटेनन्स अमाऊंट किती आहे, पार्किंग चार्जेस काय आहे का. तर मेंटेनन्स अमाऊंट फक्त इथं जी काय असणार आहे ती आपल्याला इथं टाकायची आहे. आणि ऑटो कॅल्क्युलेट ती ऑटोमॅटिकली होणार आहे. ओके, त्यानंतर पेमेंट्स. ठीक आहे, तर हे पेमेंट्समध्ये द पेमेंट्स कुड नॉट बी फाउंड इन दिस ॲप्लिकेशन. दिस कुड मीन्स द AI हॅजन इम्प्लिमेंटेड दिस पेज येट आज टू इम्प्लिमेंट इट द चॅट. ठीक आहे, मग आपल्याला ते करून घ्यायचं असेल तर ज्या गोष्टी तो आपल्याला सांगेल. AIला आपल्याला करून घ्यावं लागेल पेमेंट डिटेलचे, म्हणजे पेमेंट कलेक्शनसाठीचं ते वेगळा पार्ट आहे. तर तो आपल्याला AIला इथे पुन्हा माहिती देऊन ते करून घ्यावं लागेल. त्यानंतर फ्लॅट ओनर्स. आता दिस कुड मीन दॅट द AI हॅजन इम्प्लिमेंटेड इन दिस पेज आज टू इम्प्लिमेंट इन द चॅट. त्याला आपल्याला माहिती द्यावं लागेल. ज्या ज्या गोष्टी इथं इम्प्लिमेंट झालेल्या नाही आहेत त्या गोष्टी आपल्याला इथं पुन्हा सांगायच्यात. आणि तो त्या पद्धतीने ते ॲप्लिकेशन पुन्हा बिल्ड करणार आहे. तर पेमेंटचं तुम्ही जर इथं सांगितलं, चला ॲड पेमेंट गेटवे थ्रू QR code of the mobile of the चेअरमन. ठीक आहे, तर चेअरमनचा आपण मोबाईल नंबरला इथं QR कोड म्हणून वापरू शकतो, पण तसं अलाउड नाही आहे. सोसायटी इंडिव्हिज्युअल अकाउंट असतं, त्या अकाउंट डिटेल आपल्याला इथं द्यावं लागेल किंवा तिथलं काही QR कोड द्यावं लागेल. पण आपण हे इन जनरल ॲप्लिकेशन बनवतो आहे. ओके, त्यामुळं मी तिथे मोबाईल नंबर त्याला सांगितलं, त्याचा QR कोड बनवून द्यायला सांगितलेला आहे मी. तर आता त्यांनी परत त्याच्यावर काम सुरू केलं. पेमेंट इंटरफेस शोईंग चेअरमन्स मोबाईल नंबर अँड UPI डिटेल, QR कोड जनरेशन फॉर UPI पेमेंट ट्रॅकिंग सिस्टीम. ओके, त्यानंतर दिस वुड प्रोव्हाइड. आता त्यांनी केलेलं इथे केले का नाही केलं अजून. दिस वुड प्रोव्हाइड फंक्शनल पेमेंट्स अंटील प्रॉपर गेटवे इंटिग्रेशन ऑल्सो. आय शुड प्रोसीड विथ दिस अप्रोच. येस, तो माहिती विचारतो आपल्याला. हां, ठीक आहे, आपल्याला ज्या गोष्टी करून घ्यायच्या त्या गोष्टी तुम्हाला इथे त्याला माहिती देऊन करून घ्यायच्या आहेत. बघा, एडिटिंग पेमेंट रिक्वेस्ट एंटिटी. आता तो त्यात चेंजेस करायला लागला आहे. आता एवढं आपण चेंजेस करून आपण थांबणार आहोत, कारण व्हिडिओ खूप मोठा होत जाणार आहे. तर हे जसं जसं तुम्हाला त्यातलं करायचं आहे चेंजेस, तुम्हाला त्या चॅट बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे, त्या पद्धतीनं तो तुम्हाला चेंजेस करून देणार आहे. आणि अतिशय सुंदर असं ॲप्लिकेशन त्यांनी तयार करून दिलं आहे. ठीक आहे, तर आता ह्याला डिप्लॉय कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मी एक जस्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून नाही दिलेलं आहे, पण तुम्हाला जर अजून दुसरे कोणते वेगळे ॲप्लिकेशन बनवायचे असतील, तुम्हाला एखादं लायब्ररी संदर्भातलं ॲप्लिकेशन बनवायचं असेल तर तुम्ही तेही बनवू शकता, वापरू शकता. आणि हे क्लाउड बेस्ड तयार होणार आहे. याची लिंक तुम्ही कोणालाही दिली तरी हे ॲप्लिकेशन शेअरेबल होईल, वापरू शकतो कोणी पण.
तर हे सगळं डिटेल रेंडरिंग पेमेंट कार्ड्स विथ डिटेल्स असं त्यांनी सांगितलं इथे. तर हे बऱ्याचशा गोष्टी ॲड करणार आहे तो आणि त्यानुसार पेमेंटचं गेटवेचं किंवा पेमेंटचं ऑप्शनचं यामध्ये ते चेंजेस होणार आहेत. तो व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु तुम्ही एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन डेव्हलप कसं करायचं आहे विदाऊट कोडिंग हे तुम्हाला समजेल. आणि छोट्या छोट्या कामांसाठी वेब ॲप्लिकेशन तुम्ही तयार करून वापरू शकता, काही अडचण नाही आहे. पुढे मागे तुम्ही बेस44चं तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता, त्याच्यामधून काम करून तुम्ही ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करू शकता, देऊ शकता. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत AI च्या माध्यमातून, त्या सोप्या झालेल्या आहेत आणि नक्कीच त्याचा वापर आपण केला पाहिजे. आय थिंक आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. भरपूर प्रोसेस आहे. सोसायटी मॅनेजर त्यांनी नाव त्या ॲप्लिकेशनचं त्यांनी दिलेलं आहे, सोसायटी मॅनेजर मेंटेनन्स अँड बिलिंग खाली. बिल म्हणजे आपण सोसायटीचे अनेक बिलं असतात देणं आपल्याला, लाईट बिल असेल, गार्डनरचं बिल असेल किंवा सोसायटी रिपेरिंगचे काही मेंटेनन्सचं बिल असेल आणि आपल्याला प्रत्येक फ्लॅटधारकाकडून मेंटेनन्स घ्यायचा असेल तर त्या संदर्भातलं पण सगळी बिलं आपल्याला याच्यामध्ये कलेक्ट करता येतात. आणि अशा पद्धतीने त्यांनी QR कोडचं त्यामध्ये ऑप्शन आपल्याला दिलेला, आपण एकदा चेक करूया पेमेंट्समध्ये जाऊन. हे बघा, पेमेंट मॅनेजमेंटमध्ये त्याने पेमेंट रिसिव्ड किती आला, पेमेंट चा ऑप्शन इथे नव्हतं बघा, आपण आत्ता त्या एरर येत होता, पण आता इथे तो ॲप्लिकेशन आलेला आहे. फ्लॅट ओनरमध्ये पण इथं आपल्याला एरर येत होता, तो पण त्यांनी एरर इथून काढून टाकला. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन फुल डेव्हलप झाले बघा. याच्यामध्ये कुठंच काही एरर फ्री झालेलं आहे, इथं एरर कुठेही येत नाही आहे. आणि ज्यावेळेस तुमचं पेमेंटचं वगैरे जे काही ऑप्शन येतील ते तुम्हाला तिथे QR कोडचं ऑप्शन येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही ते पेमेंट करू शकता. ठीक आहे, आता राहिलं पब्लिश करायचं. आपल्याला लास्ट ऑप्शन दाखवतो, ॲप्लिकेशन डेव्हलप होत राहतं आणि त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला इथे पब्लिश करायचं आहे, पब्लिशमध्ये जायचं आहे आणि हे बघा, ही एक तुम्हाला पब्लिक ॲक्सेस लॉग इन रिक्वायर्ड, यस. आणि इथं तुम्हाला पब्लिश ॲपचं ऑप्शन दिसेल, ह्याला पब्लिश करायचं आहे. पब्लिश केल्यानंतर बघा इथे एक लिंक तयार होते, ही एक लिंक तयार झाली आहे हो का. आणि याला तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल करा आणि तुमचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटने तुम्ही लॉग इन करा. ज्या अकाउंटने तुम्ही बेस44ला लॉग इन केलेलं आहे त्याने तुम्ही लॉग इन करा. ठीक आहे, हे बघा तुमचं झालं. आणि ही जी लिंक आहे तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये म्हणजे कोणालाही ॲप्लिकेशन बघायचं असेल तर ही लिंक तुम्ही देऊ शकता आणि ह्या लिंकच्या माध्यमातून हे तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन अशा पद्धतीने चालणार आहे. ठीक आहे, सो बेस44च्या माध्यमातून इतकं सुरेख असं एक ॲप्लिकेशन, सोसायटी मॅनेजर नावाचं एक ॲप्लिकेशन आपण तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळा डेटा वगैरे फिडिंग वगैरे कसा करायचा हे मी तुम्हाला समोर सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये डेटा तुम्हाला प्री रिक्विजिट डेटा भरायचा आहे आणि अशा पद्धतीने ॲप्लिकेशन तुम्हाला इथे भेटणार आहे. त्यानुसार तुम्ही ते काम करू शकता आणि वेगवेगळे ॲप्लिकेशन तुम्ही डेव्हलप करू शकता. सो आणि ही लिंक जी झालेली ही पब्लिश लिंक आहे, ही तुम्ही कॉपी करून कुठेही द्या, कुठेही ओपन करा, त्या ठिकाणी तुमचं हे ॲप्लिकेशन ओपन होणार आहे. ओके,
सर, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.